नमस्कार मंडळी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज असणारी आपली अजून एक दुसरी असणारी संघर्षाची कथा. 2026च्या बॅचमध्ये मी तुम्हाला एक यशस्वी गावडे नावाच्या मुलीची कथा सांगितली. आज असणाऱ्या मुलाचा एक संघर्ष मी तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे तो मुलगा इतका गरिबीतून आलेला आणि तो गरिबीतून आल्यानंतर त्यानं काय केलं तर संघर्ष केला. त्या मुलाचं नाव होतं कुमार उमेश मल्हारी माळी. इतका गरिबीतून आला, त्याच्या घरी शेती नाही आणि आईवडिलांनी काय करायचं तर मोलमजुरी करायची आणि आपल्या मुलाला शिक्षण द्यायचं. आणि असं करत करत त्याला शिक्षण दिलं. तो स्पर्धा परीक्षेमध्ये गेला. स्पर्धा परीक्षेला गेला. या असणाऱ्या भरतीच्या माध्यमातून तो भरतीला गेल्यानंतर 2026च्या महाराष्ट्र सुरक्षा बल याच्यामध्ये त्याची निवड झाली. खरोखर त्या मुलाचा संघर्ष काय सांगावं, कारण आई वडील तर असणारे घरामध्ये बेताची परिस्थिती होती आणि त्याला कुठल्याही प्रकारचा एवढा मोठा असा म्हणावा असा आधार नव्हता. आणि त्याच्यावर त्यानं काय केली, मात केली, संघर्ष केला आणि तो आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोचला. मंडळी, मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगतो की मी संघर्षाच्या कथा टाकणार आहे. जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यानं संघर्ष कसा त्या व्यक्तीनं केला आणि त्यानं आपलं ध्येय कसं गाठलं. कारण मी आधीच सांगितलं की आमचं गाव एक ऐतिहासिक पौराणिक कथेमधलं गाव असल्यासारखं आहे. त्याला एक वारसा संतांचा लाभलेला आहे. इथून पंढरपूर काही थोड्याच अंतरावरती आहे आणि इकडं तुळजापूर गेलं तर थोड्याच अंतरावरती आहे. म्हणजे आम्ही सेंटरला आहोत. आणि असं असताना कलियुगामधला एक संत जो होऊन गेले ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि त्यांची असणारी आमच्या गावावरती एवढी मोठी भक्ती, एक श्रद्धा होती की त्यांनी 32 वेळे आमच्या गावामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर इथं राहून गेले. त्या योगानं आमचं गाव त्या महाराजांच्या ग्रामगीतेचा आदर्श घेतं, आचरण करतं. असंच आचरण त्या घरातल्या त्या दोन्ही त्या असणाऱ्या पती पत्नीनं घेतला. त्या मल्हारीच्या आईवडिलांनी घेतला, त्या उमेशच्या आईवडिलांनी घेतला आणि काय केलं तर आपल्या मुलाला चांगलं शिकवलं. भरतीसाठी त्यांनी तयार केलं. शिक्षण देत देत त्याला भरतीसाठी जाण्याला प्रोत्साहन दिलं. मोलमजुरी करणारं ही जोडपं असणारं होतं हे मल्हारी माळी. कुठलंही शेती नाही, कुठलाही आधार नाही, पण मुलासाठी संघर्ष केला आणि मुलानं शिकावं असं त्यांना वाटत होतं, त्या दोघाही नवरा बायकोंना. आणि त्यांनी काय केलं, त्या मुलाला तसं शिकवलं आणि त्या उमेशला भरतीच्या ठिकाणी पाठवलं आणि तो यशस्वी होऊन त्या भरतीमध्ये आला. म्हणजे आमचं गाव, आमचं असणारं गाव त्या ग्रामगीतेचं आचरण करतं. कारण महाराजांनी एका भजनामध्ये लिहिलं की आपल्या मुलाला आपण शिक्षण द्यावं. शिक्षण देऊन केली दिवाळी, अज्ञानाची करोनी होळी. शिक्षणाची दिवाळी आमचं गाव करतं आणि अज्ञान दूर जर करायचं असलं तर आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून त्या असणाऱ्या मल्हारी माळीनं काय केलं तर आपल्या मुलाला शिक्षण दिलं. महाराजांच्या ग्रामगीतेचं आचरण ठेवलं आणि ते आचरण ठेवून त्यांनी त्या आपल्या मुलाला शिक्षण देऊन त्याला काय केलं तर त्या उत्तुंग अशी भरारी मारण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्याला मोठीच्या मोठी गरुड झेप घ्यायला ह्या मल्हारीनं लावलं. ते कशाच्या जोरावर तर आपल्या असणाऱ्या संघर्षाच्या जोरावर आणि ग्रामगीतेच्या आचरणावर त्यांनी असणाऱ्या आपल्या मुलाचं काय केलं तर भवितव्य घडवलं. म्हणजे ग्रामगीता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जर आत्मसात केली तर एखाद्या घराचा किती बदल होतो, एखाद्या गावाचा किती बदल होतो ते असणाऱ्या उमेशच्या यशातून आम्हाला दिसलं. म्हणून मंडळी, ह्या संघर्षाच्या कथा मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे आणि त्या टाकत असताना तुम्ही जास्तीत जास्त काय करावं, लाईक कराव्या, शेअर कराव्या. ज्या काय होत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतील आणि ह्या कथा लोकांपर्यंत पोचल्यानंतर समाज जो गावगाड्यातला समाज आहे, थोडा अजूनसुद्धा शिक्षणापासून वंचित आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, या उमेशच्या असणाऱ्या वडिलांचा, आईवडिलांचा, ह्या मल्हारीचा, त्याच्या असणाऱ्या पत्नीचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि आपल्याही मुलाला तसं मोठं ध्येय बाळगून त्याचं यशस्वी करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या मुलाचा
मुलाला संघर्ष करून ज्या मल्हारी माळीने आपल्या उमेश या मुलाला इथपर्यंत मोठ्या टोकावर शिखराच्या पोचवलं. खरोखर मल्हारी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि तुम्ही आता काय करा मंडळी, तुम्ही सर्वांनी या असणाऱ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. म्हणजे हे आपले व्हिडिओ गावगाड्यामध्ये पोचले पाहिजे. जे अज्ञान लोक आहेत त्यांना जर हे व्हिडिओ ऐकण्यात मिळले तर एवढ्या गरिबीतून आपल्या मुलाला इथपर्यंत हा मल्हारी माळी घेऊन जाऊ शकतो. तर आपली असणारी परिस्थिती चांगली आहे. जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना वाटेल हा व्हिडिओ बघून की आपल्या मुलानं शिकावं. आणि या मल्हारी माळीचा मुलगा जसा उमेश मोठ्याच्या मोठ्या पदावरती गेला तसा आपलाही मुलगा गेला पाहिजे. त्यासाठी मंडळी तुम्हाला काही जास्त अट्टास करायचा नाही. फक्त असणाऱ्या मोबाईलवरती स्क्रीनवरती तुम्ही माझे असणारे व्हिडिओ बघत असताना लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सर्वांपर्यंत हे पोचले पाहिजे. आणि हे पोचल्यानंतर प्रत्येकाला याचं काय झालं पाहिजे ते ऐकल्यानंतर असंच आपल्या ही मुलानं घडावं असं त्या आईवडिलांना वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या सहकार्याची जास्त गरज आहे मंडळी. आणि जास्तीत जास्त असणारे व्हिडिओ माझे तुम्ही सोशल मीडियावरती जर पोचवायचे असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावं. धन्यवाद.